एप्रिल 2026 ते 15 एप्रिल 2026 पर्यंत तुमच्या आयुष्यातला सोन्याचा काळ समजून तुम्ही हा काळ महाराजांना द्या, तर महाराज तुमच्या अडचणीच्या काळात नित्य तुम्हाला सोबत देतील. कारण जेव्हा आपला अमूलार्ग वेळ आपण महाराजांना देतो, तर आपल्या अडचणीच्या काळात महाराज त्यांचा अमूलार्ग वेळ तुमच्यासाठी निश्चित देतात, यात तिळमात्रही शंका नाही. श्री स्वामी समर्थ. दंडवत आणि प्रणाम. मी रेखा जगदंबे. माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजचा दिवस तुमचा शुभ जाऊ अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या नवीन विषयाला मी सुरुवात करते. मैत्रिणींनो, 9 तारखेपासून ते 15 तारखेपर्यंत म्हणजे 9 एप्रिल 2026 पासून ते 15 एप्रिल 2026 पर्यंत आपल्याला स्वामी महाराजांचं पुण्यतिथीचा सप्ताह साजरा करावायचा आहे. तर या सप्ताहामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण श्री गुरुचरित्र या ग्रंथाच्या पारायणाला बरेचसे बंधू भगिनी बसत असतात. काही जण घरी बसतात तर काही जण केंद्रात बसतात, परंतु ज्यांना शक्य आहे त्यांनी म्हणजे इतर सेवेसोबतच श्री गुरुचरित्र या ग्रंथाचं सुद्धा पारायण करतात. कारण श्री गुरुचरित्र हा ग्रंथ साधा सुद्धा ग्रंथ नसून तो एक दिव्य असा, दैवी शक्तीने युक्त असा, दैवी मंत्रांनी युक्त असा वेद समजला जाणारा हा ग्रंथ आहे. या ग्रंथाच्या पठनानं, या ग्रंथाच्या श्रवणानं सुद्धा आपल्या आयुष्यातली सगळी दुःख नष्ट होतात, आपल्या आयुष्यातल्या सगळ्या समस्या नष्ट होतात. कलियुगामध्ये समस्या निराकरणासाठी हा 5वा वेद जर आपल्या हाती आला तर निश्चित आपल्या सगळ्या समस्या दूर होतील, आपल्या आयुष्यामध्ये सुख समाधान समृद्धी नांदेल, यातील मात्रही शंका नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात 9 तारखेपासून ते 15 तारखेपर्यंत होणाऱ्या या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथी निमित्तच्या सप्ताहामध्ये सगळेजण सहभागी होण्याचा प्रयत्न करा. कारण सगळ्या स्वामींच्या केंद्रामध्ये पुण्यतिथीच्या आधीच युद्ध काळ चालू असल्यामुळे विविध सेवा सुरू झालेल्या आहेत. तर या विविध सेवेमध्ये जर तुम्ही सहभागी झालेले नसाल तरी सुद्धा मग तुमच्या आयुष्यामध्ये कशाही प्रकारच्या समस्या असो, कोणत्याही समस्या असो, मग त्या वैवाहिक समस्या असो, नोकरी विषयक समस्या असो, तुमच्या व्यवसायाबाबतच्या समस्या असो, तुम्हाला संतान प्राप्तीची समस्या असो, तुमच्या घरामध्ये सतत कटकटी वादविवाद होतात तर ही समस्या असो, म्हणजे आपल्या आयुष्यात कुठल्याही प्रकारच्या समस्या असो, त्या सगळ्या समस्येचं रामबाण इलाज म्हणजे श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पठन करणं. या ग्रंथाच्या पठनानं अनेक जण समस्यामुक्त किंवा व्याधीमुक्त झालेले आहेत. असाध्य असे व्याधी सुद्धा ह्या ग्रंथाच्या पठनानं बरे झालेले बरेचसे अनुभव आहेत. कारण आता आपण विज्ञानाला मानणारे जरी लोक असलो तरी सुद्धा काही गोष्टीमध्ये दैवी चमत्कारही होतात आणि म्हणजे आतापर्यंत होतच आलेले आहेत. तर पण अंधश्रद्धेला न बळी पडता श्रद्धापूर्वक एका शक्तीची आपल्याला सेवा करायची. मग आता ती शक्ती प्रत्येकाच्या नजरेमध्ये वेगवेगळी असू शकते. कुणी त्या शक्तीला दत्त महाराज म्हणतं, कुणी त्या शक्तीला श्री स्वामी समर्थ म्हणतं, कुणी त्या शक्तीला शंभूच्या स्वरूपात पाहतं, तर कुणी त्या शक्तीला श्री गणेशाच्या स्वरूपात पाहतं. तर प्रत्येक जण व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती, जशी दृष्टी तशी सृष्टी, त्या पद्धतीनं प्रत्येकाच्या दृष्टीची एक आद्यशक्ती, एक शक्तीपुंज हे प्रत्येकाच्या नजरेमध्ये जरी वेगवेगळे असले तरी सुद्धा एक शक्ती आहे. म्हणजे वाईट शक्ती जर आपल्या सभोवताल वावरत असतील तर निश्चितच एक चांगल्या प्रकारची शक्ती आहे आणि त्या चांगल्या प्रकारच्या शक्तीला जर आपण शरण गेलो आणि श्रद्धापूर्वक जर काही सेवा केल्या तर निश्चित आपल्याला उत्तम फलप्राप्ती होते. मग ती कुठल्याही बाबतीत असो, तुमचा बिझनेस आहे आणि त्या तुम्हाला बिझनेसमध्ये सतत अपयश येते, तर अशा वेळेस हा ग्रंथ जर तुमच्या हाती पडला तर निश्चित तुमच्या आयुष्याचं सोनं होतं. तुमच्या व्यावसायिक समस्या असतील, तुम्हाला नोकरीच्या ठिकाणी काही समस्या असतील, तुम्हाला सासूसुनांचे वाद घरात होत असतील किंवा घरामध्ये इतर लोकांचा त्रास असेल, म्हणजे घरात कटकटी, भांडणं सतत या गोष्टी होत असतात आणि ह्यामुळं मनस्तापामुळं म्हणजे बरेच जण डिप्रेशन मध्ये सुद्धा जातात. तर त्या डिप्रेशन मधून बाहेर निघण्यासाठी सुद्धा हा रामबाण इलाज आहे. हा ग्रंथ जर आपल्या हाती लागला तर तुम्ही स्वतःला भाग्यवान समजा. या ग्रंथाचं तुम्ही पठन करायचं ही जर तुमच्या मनामध्ये तीव्र इच्छा आली असेल किंवा तुम्हाला असं वाटत असेल की स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी आहे आणि ह्या निमित्तानं आपण श्री गुरुचरित्र या ग्रंथाचं पठन केलं पाहिजे. भलं तुमच्या आयुष्यात कुठल्याही समस्या नसत, परंतु पुण्यतिथीच्या निमित्ताने तुम्हाला सेवा करावयाची आहे म्हणून तुम्हाला ही सेवा करायची असेल किंवा एक कृतज्ञता, महाराजांनी आपल्याला खूप काही दिलेलं आहे, आपण काहीच नाही, आपण शून्य आहात आणि ह्या शून्याला महाराजांनी किंमत दिलेली आहे, हे जर याबद्दल जर तुम्हाला कृतज्ञता व्यक्त करायची असेल तर निश्चित तुम्ही या ग्रंथाच्या पठनासाठी या सप्ताह कालावधीमध्ये तुमच्या जवळच्या केंद्रामध्ये बसा. तुम्हाला केंद्रामध्ये शक्य नसेल तर ह्या सप्ताह कालावधीमध्ये तुम्ही घरी जरी पारायण केलं तरी सुद्धा अतिउत्तम. कारण घरात केल्यानंतर आपल्या घरातले काही दोष असतील, घरात काही नकारात्मकता असतील तर ते सुद्धा नष्ट होतात. त्यामुळे घरी
केलं तरीही अतिउत्तम, आणि केंद्रात केलं तर त्याचं आपल्याला द्विगुणित फळ मिळतं. म्हणजेच काय, घरी आपण एकटे बसून पारायण करतो तर आपल्या एका पारायणाचं फळ भेटतं, परंतु केंद्रात अनेक लोक बसलेली असतात तर त्याच पट्टीमध्ये आपल्याला जेवढे संख्या आहे त्या पट्टीमध्ये आपल्याला या ग्रंथाच्या पारायणाचं पुण्यफळ मिळतं. त्यामुळे आपण केंद्रामध्ये जर केला तर अति उत्तम, आणि केंद्रात शक्य नसेल, आपल्या अडचणी असतात, आपल्याला घरचे व्याप असतात, तर अशा वेळेस तुम्ही घरी केलं तरीही अतिउत्तम. म्हणजे माझ्या म्हणण्याचा अर्थ काय, तर तुम्ही न करता राहण्यापेक्षा तुम्ही कुठेही या ग्रंथाचं पठण करा, या ग्रंथाचं पारायण करा, तर तुमच्या आयुष्याचं सोनं निश्चित झालं म्हणून समजा. तर ह्या ग्रंथाचं पारायण करायचंय तर मग आता त्याचे काही नियम आहेत. या माहितीचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती ऑलरेडी आहेतच. तुम्हाला म्हणजे तो जरी व्हिडिओ आला तरी तुम्हाला त्याचे नियम काय आहेत ह्या सगळ्या गोष्टींची माहिती मिळेल. त्यामुळं तुम्ही आधीचे व्हिडिओ पाहिले तरी चालते, आणि हा व्हिडिओ जर समोर आला तर निश्चित अतिउत्तम म्हणायला काहीच हरकत नाही. तर आवर्जून व्हिडिओ स्किप न करता पहा, तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील. गुरुचरित्र या ग्रंथाचं तुम्हाला पारायण करायचंय तर त्या पारायणापूर्वी म्हणजे ज्या दिवशी सप्ताह सुरू होतोय किंवा ज्या दिवशी तुम्हाला पारायण करायचंय, म्हणजेच 9 तारखेला आपल्याला पारायणाला सुरुवात करायची, तर 8 तारखेला आपल्याला म्हणजे त्या दिवसभरामध्ये किंवा रात्री 4 कुत्र्यांना आणि एका गाईला पोळी खाऊ घालायची आहे. म्हणजे थोडक्यात काय, तर नैवेद्य द्यायचं आहे. 4 कुत्रे का, तर 4 प्रकारचे वेद आहेत, तर त्या 4 वेदांचं स्वरूप म्हणून आपण त्या कुत्र्यांना भाकरी देतो, आणि गाय ही दत्त महाराजांची कामधेनू आहे म्हणून आपल्याला गायीला नैवेद्य अर्पण करायचं आहे. आणि त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी पासून आपल्याला पारायणाला सुरुवात करायची आहे. मग हे 7 दिवस आपल्याला पारायण करायचंय, म्हणजे हा सप्ताह कालावधी राबवायचा आहे. तर या सप्ताह कालावधीमध्ये आपल्याला एक धान्य खाऊन राहायचंय. एक धान्य खाऊन म्हणजे तुम्ही पोळी खाल्ली तर तुम्हाला 7ही दिवस पोळीच खायची आहे. तुम्ही भाकरी खाल्ली किंवा भात खाल्ला तर तुम्हाला 7ही दिवस तोच पदार्थ खायचा आहे. मग तुम्ही भाताचं खिचडी वगैरे बनवून खाऊ शकता, फक्त आता खिचडीमध्ये डाळ वगैरे टाकायची नाही, तर फक्त तांदूळाचीच तुम्ही भात वगैरे, फोडणीचा भात, साधा भात, दूध भात, जसं जमेल त्या पद्धतीनं फक्त एक धान्य खायचंय. आपल्याला आहारामध्ये म्हणजे लसूण आणि कांदा वर्ज्य करायचंय, कारण आपण एवढ्या मोठ्या दिव्य ग्रंथाचं पारायण करतो तर आपल्यातही ती सात्विकता यायला हवी. तर ती सात्विकता येण्यासाठी आपल्याला तामसिक पदार्थ कुठलेही खायचे नाहीत. मग लसूण आणि कांदा हे तामसिक वृत्तीचे पदार्थ आहेत, त्यामुळे ते आपल्याला वर्ज्य करायचे, की जेणेकरून आपल्या मनामध्ये कोणाबद्दल राग द्वेष निर्माण होणार नाही. कारण जसा आहार तसा विहार असं म्हणतो. तर मग आहारामध्ये जर तामसिक पदार्थ आले तर निश्चितच आपला राग वाढतो, आपल्या शब्दातल्या बोलण्यातल्या तीव्रता चढ उतार वाढतात. त्यामुळे आपल्याला सात्विक आहार खायचंय म्हणून हे पदार्थ वर्ज्य करायचे. आता आपण कुठलेही आध्यात्मिक कार्य करतो तर मांसाहार तर कडकडीत वर्ज्य करतोच, फक्त दररोजच्या आहारामध्ये मात्र आपल्याला लसूण आणि कांदा सुद्धा वर्ज्य करायचा आहे. त्यासोबत वांग्याची भाजी आणि गवारीच्या शेंगा 2 पदार्थ सुद्धा वर्ज्य करायचे. बाकी इतर सगळ्या भाज्या खाल्ल्या तरी चालतात. आता बरेच जण फक्त भाज्या बदलतात, फक्त धान्य पोळी किंवा भाकरी हे एक धान्य ठेवतात आणि भाज्या बदलतात. आता माझं सांगायचं म्हटलं तर मी फक्त एक भाजी आणि एकच धान्य खाते. जर टोमॅटो पहिल्या दिवशी खाल्ला तर मी 7ही दिवस टोमॅटोच खाते. बटाटा खाल्ला तर 7ही दिवस बटाटाच खाते. मी भाज्या सुद्धा चेंज करत नाही. त्या भाज्यांमध्ये आपल्याला शेंगदाण्याची पूड सुद्धा टाकायची नसते. आता काही जण खातात, आता व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती किंवा त्यांच्या तब्येतीला होत नसेल, त्यामुळे गोळ्या औषध असतात, त्यामुळे आहारही व्यवस्थित घ्यायला हवा, त्यामुळे ते खात असतील, तो ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. परंतु नियमामध्ये आपल्याला एक धान्यच खायचं, एकच भाजी खायची. मग आता तुम्ही भाज्या जरी आता गुरुमौलींनी सांगितलं की भाज्या तुम्ही आलटून पालटून खाऊ शकता, तर ठीक आहे, तुम्ही ते खा. आता तुम्हाला कसं पारायण करायचंय, तुमच्या समस्या काय आहेत, तुमचं संकल्पयुक्त पारायण आहे तर तुम्ही कडकडीत नियम पाळून करा. आणि जर तुम्हाला काही समस्या असतील, शारीरिक समस्या असतील, तुम्हाला गोळ्या वगैरे भरपूर असतील, तर त्यामुळं आहार घेणं सुद्धा तेवढंच आवश्यक आहे. त्यामुळे तुम्ही भाज्या बदलून खाल्ल्या तरीही चालतं, त्यात शेंगदाण्याची पूड टाकली तरीही चालतं. बरेच जण शेंगदाण्याची पूड खात नाहीत, ते द्विदल धान्य आहे, त्याच्यामुळे आपल्याला ते खायचं नाही. तर आता ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न, आता सांगणं माझं काम आहे. मी खात नाही, आता तुम्ही खावं का नाही खावं सर्वस्वी तुमचा म्हणजे तुमचे विचार आहेत, त्यामुळे त्यानुसार तुम्ही करू शकता. हे झाले खाण्याचे. त्यानंतर आपल्याला या 7 दिवसाच्या कालावधीमध्ये ब्रह्मचर्याचं पालन करायचंय आणि आपल्याला खाली म्हणजे जमिनीवरती झोपायचंय. जमिनीवरती एखादी चटई किंवा एखादी सतरंजी टाका, फक्त आपल्याला बेडवरती झोपायचं नाही तर खाली झोपायचं आहे. आता उन्हाळा असल्यामुळे तुम्हाला खाली झोपण्याच्याही काही अडचणी येणार नाहीत, कारण हिवाळ्यामध्ये थोडंसं थंडी जास्त असल्यामुळे आपल्याला खाली झोपणं अवघड जातं, किंवा ज्यांना कुणाला पाठीच्या काही समस्या असतील त्यांना खाली झोपता येत नसेल तर अशा वेळेस त्यांनी गादी काढून टाकायची आणि दिवाणवर झोपलात तरी चालतं.
नियमांचीच भीती बाळगून जर तुम्ही पारायण केलं नाही तर निश्चित तुमच्याकडनं हे कधीच घडणार नाही. त्यामुळे नियमांना न घाबरता आपल्याला साध्या सोप्या पद्धतीने आपला सात्विक आहार आणि सात्विक विहार या गोष्टी सांभाळून आपल्याला पारायण करणं खूप सोपं आहे. त्याच्यासाठी खूप कठीण काहीच नाही. प्रत्येक जण वेगवेगळ्या प्रकारचं सांगतं, त्यामुळं एक मनामध्ये भीती असते, एक शंका असते की या ग्रंथाचं पारायण करणं शक्य नाही, ह्याला खूप नियम आहेत, त्यामुळं खूप जण दूर राहतात. तर या ग्रंथाच्या पारायणापासून दूर न जाता साधे सोपे नियम पाळून तुम्ही म्हणजे काही गोष्टींचं कटाक्षानं, जसं की आता मांसाहार तुम्हाला कडकडीत वर्ज्य करायचाच आहे, तुम्हाला ब्रह्मचार्याचं कडकडीत पालन करायचंच आहे, परान्न तुम्हाला खायचंच नाही. हे साध्या सोप्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला 7 दिवस सहज पाळू शकतो. ह्या गोष्टी पाळून आपल्याला हे पारायण केलं तर निश्चितच या पारायणासाठीचे नियम कुठलेच कडक नाहीत असं म्हणायलाही काही हरकत नाही. तर या पद्धतीने आपल्याला 7 दिवस पारायण करायचंय. पारायण करताना तुम्ही एकच कालावधी ठेवायचा आहे. पहिल्या दिवशी ज्या वेळेमध्ये पारायण केले त्याच वेळेमध्ये तुम्हाला 7ही दिवस पारायण करायचे, की जेणेकरून तुमची पारायणाची वेळ बदलणार नाही, या गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची. आता एखाद्या दिवशी काही अडचण आली तर त्या दिवशी ठीक आहे, परंतु दररोज तुम्हाला आज सकाळी उद्या दुपारी संध्याकाळी असं नाही. तर एकच टाइम ठरवायचा आहे, फक्त 12 ते 12:30 हा कालावधी दत्त महाराजांचा भिक्षेचा कालावधी आहे, त्यामुळे आपल्याला हा कालावधी वर्ज्य करायचा आहे. तर हा कालावधी सोडला तर पहाटे 3 पासून ते तुम्ही सायंकाळी 4 पर्यंत पारायण करू शकता. परंतु नोकरीच्या निमित्तानं बरेच जण बाहेर जातात, तर काही जण संध्याकाळी सुद्धा पारायण करतात, तर चालतं. न करण्यापेक्षा तुमच्या हाती ग्रंथ येणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळं तुम्ही संध्याकाळी जरी हे पारायण केलं तरीही चालतं. आता नियमामध्ये सांगितलं जातं की पहाटे 3 ते सायंकाळी 4 पर्यंत, परंतु तुमची खूप तीव्र इच्छा आहे, परंतु तुमच्या नोकरीमुळं तुमच्या व्यवसायामुळे तुम्हाला 4 वाजेपर्यंतचा टाइम तुम्हाला म्हणजे भेटतच नाही पारायणासाठी, तर अशा वेळेस तुम्ही 4च्या नंतर पारायण केलं तरीही चालतं. त्यानंतर मग आता हे झाले आपले 7 दिवसाचं पारायण. आता हे पारायण झाल्यानंतर मग आपल्याला समाप्ती कशी करायची आहे. समाप्तीसाठी म्हणजे आता या सगळ्या गोष्टींची माहिती आपल्याला ग्रंथात दिलेलीच असते, परंतु जेव्हा आपण ऐकून एखादी गोष्ट करतो तर ती सहज समजल्या जाते आणि आपण त्याच्यामध्ये थोडासा रस दाखवतो. त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुमचे सगळे प्रश्न, तुमच्या मनात येणारे सगळे प्रश्न जेव्हा सुटतील किंवा त्या प्रश्नांना जेव्हा तुम्हाला उत्तरं मिळतील तर निश्चित तुम्ही या ग्रंथाचं पारायण करण्यासाठी तुम्ही स्वतः चातुर राहाल. तर या पारायणाचं उद्यापन आपल्याला कसं करायचे. या पारायणाचं उद्यापन तुम्ही 7व्या दिवशी करू शकता. जर तुम्हाला 7व्या दिवशी करायचं नसेल, कारण तो पारायणाचा दिवस असतो, त्या दिवशी पारायण करावं लागतं आणि परत तुम्हाला पारायण करून स्वयंपाक करणं या गोष्टी जमत नसतील तर अशा वेळेस तुम्ही 8व्या दिवशी त्याचं उद्यापन केलं तरीही चालतं. परंतु आपण पुण्यतिथीच्या निमित्तानं करतो, तर त्या पुण्यतिथीच्या दिवशी म्हणजे 7व्या दिवशी आपल्याला उद्यापन म्हणजे एरवी कधी जर पारायण केलं तर तुम्ही 8व्या दिवशी उद्यापन केलं तरीही चालतं. परंतु आपण पुण्यतिथीचा सप्ताह पाळतो, तर तुम्ही सप्ताहात पुण्यतिथीच्या दिवशी म्हणजे 15 तारखेला आपल्याला समाप्ती करून घ्यायची आहे. तर ह्या समाप्तीसाठी नैवेद्य किती. ग्रंथामध्ये 4 नैवेद्य सांगितलेले आहेत, परंतु मी 5 नैवेद्य ठेवते. तर तुम्हाला नैवेद्य सांगते ग्रंथात सांगितलेले आणि मी कसे ठेवते ते. तर ग्रंथामध्ये 4 नैवेद्य, एक दत्त महाराजांसाठी, एक श्री स्वामी समर्थ महाराजांसाठी, एक कुलदेवतेसाठी आणि चौथा ग्रंथासाठी. तर ग्रंथासाठी जो नैवेद्य ठेवलेला आहे तोच नैवेद्य आपल्याला पूजा वगैरे झाली की नैवेद्य अर्पण करून झालं, आरती वगैरे झाली की तो आपल्याला गाईला अर्पण करायचा आहे. परंतु मी 5 नैवेद्य असे ठेवते, एक दत्त महाराजांसाठी, एक श्री स्वामी समर्थ महाराजांसाठी, एक कुलदेवीसाठी आणि एक कुलदेवतेसाठी आणि एक ग्रंथासाठी. जो ग्रंथासाठी आहे तो गाईला नैवेद्य देते. आणि मग आता इतर आपण घरात खातो तर एवढा नैवेद्य करायचा नाही की तो बाहेर फेकल्या जाईल. आणि आपल्या ग्रंथाचं पारायणाची समाप्ती आहे तर तो नैवेद्य शक्यतोपर्यंत आपल्या घरातच खायचा आहे, बाहेर वाटायचा नाही. त्यामुळं प्रमाणातच करायचंय, कारण घरामध्ये 2च किंवा 3च व्यक्ती आहेत आणि आपल्याला 4-5 ताटं करायचे, तर आपले ते ताट शिल्लक राहू नये, आपलं अन्न फेकून देण्यात जाऊ नये. कारण नैवेद्य म्हणजे हा प्रसाद आहे. आपण जे 7 दिवस म्हणजे मेहनतीने आतुरतेने महाराजांना आळवून आपण जी ही सेवा केलेली आहे, तर त्या सेवेचा प्रसाद म्हणजे नैवेद्य असतं. त्यामुळे आपल्याला हा प्रसाद बाहेर टाकण्यात जाणार नाही, या गोष्टीची काळजी घ्यायची आहे. आता तुम्ही म्हणाल की ग्रंथात तर कुलदेवीचा एकच सांगितलंय तर तुम्ही 2 का करतो. तर एक माझे वैयक्तिक विचार, कुलदेवी वेगळी आणि कुलदैवत वेगळं. आता माझे जेजुरीचे खंडोबा कुलदैवत आहेत आणि कुलदेवी ही तुळजापूरची आहे, मग या दोघांना मी एकच का नैवेद्य द्यायचा, या विचाराने मी 2 ताटं वाढते. आता ज्याच्या त्याचा शेवटी वैयक्तिक प्रश्न, मी तुम्हाला आधीच सांगितलं, तर मी हे मानते म्हणून मग मी त्या दोघांचे 2 सेपरेट ताट ठेवते.
त्यामुळे मी 5 ताटं करते. तर तुम्हाला जर ग्रंथात सांगितल्याप्रमाणे 4 ताट करायचे तर तुम्ही 4 ताट करा. आणि तुम्हालाही माझे विचार पटले असतील की कुलदैवत एकीकडे आणि कुलदेवी एकीकडे, तर त्या दोघांचे ताट वेगळे असावेत असं जर वाटत असेल तर तुम्ही 5 वाढले तरीही चालतं. आणि त्या दिवशी मग हे नैवेद्य वगैरे झालं की मग आपल्याला आरती वगैरे दत्त महाराजांची, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती वगैरे करून घ्यायची. आणि त्या दिवशी यथाशक्ती जर आपल्याला ब्राह्मणाला कोरडी सीधा द्यायची असेल तर म्हणजे आपल्याला घरी बोलवून कुणाला जीव घालणं होत नसेल तर अशा वेळेस तुम्ही एका कुटुंबाला पुरेल एवढं अन्न तुम्ही ते शिधा स्वरूपामध्ये ते अर्पण करू शकता किंवा ते दान करू शकता. आता यथाशक्ती तुम्हाला शक्य असेल घरी बोलवून एखादी सुवासीन जीव घालावी, एखादा ब्राह्मण जीव घालावा तर तुम्ही तसं करू शकता. आणि तुम्हाला घरी बोलवून कोणाला जीव घालायचं नसेल तर अशा वेळेस तुम्ही कुठं पण म्हणजे माझं वैयक्तिक मत सांगते, कारण प्रत्येक व्हिडिओमध्ये मी काय करते हे मी तुमच्याशी शेअर करते. तर माझं वैयक्तिक मत, तुम्हाला ब्राह्मणच भेटला पाहिजे असं काही नाही, तर तुम्ही एखाद्या गरजू व्यक्तीला, कारण गरजू व्यक्तीला जेव्हा आपण अन्न देतो तर त्याचं अगणित फल आपल्याला प्राप्त होतं. कारण अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान समजलं जातं. त्यामुळे जर गरजवंताला जर तुम्ही दिलं, गरजवंताची भूक भागवली तर निश्चित त्याचे आपल्याला खूप आशीर्वाद मिळतात. त्यामुळं एखाद्या गरजू व्यक्तीला यथाशक्ती तुम्ही दान देऊ शकता. आणि तुम्हाला ते पण शक्य झालं नाही तर कुठल्याही मंदिरात दानपेटीमध्ये काही जी तुमची दक्षिणा आहे ती दक्षिणा तुम्हाला अर्पण करायची आहे, त्याचं सुद्धा विसर्जन करायचंय. मग ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर आपल्या त्या पूजेला, जर तुम्ही पूजेची मांडणी केलेली असेल तर तुम्ही त्या पूजेवरती हळदी कुंकू अक्षदा, अष्टगंध अक्षदा हे सगळं टाकून फूल अर्पण करून नंतर त्या म्हणजे त्या पूजेचं तुम्हाला विसर्जन करायचंय. तर आता पूजेचं विसर्जन करताना जर तुम्ही दत्त महाराजांचा फोटो, स्वामी महाराजांचा फोटो ठेवला असेल तर तो फोटो तुम्ही पहिले फोटोचं पूजन करून फूल वगैरे अर्पण करून नंतर महाराजांना म्हणजे पाया पडून घ्यायच्यात की 7 दिवस मला कुठल्याही अडचणी न येता माझ्या या उद्देशासाठी मी हे पारायण केलं होतं. तर ते पारायण तुम्ही पूर्णत्वास नेलं, ते तुम्ही पूर्ण माझ्याकडून करून घेतलं. त्याच पद्धतीनं मी ज्या अपेक्षेने, ज्या समस्येसाठी हे पारायण केलं होतं किंवा ज्या अपेक्षेसाठी हे पारायण केलं होतं तर त्या माझ्या सगळ्या मनोकामना पूर्ण होऊ द्या म्हणून विनंती करायची. आणि मग महाराजांचा फोटो, दत्त महाराजांचा फोटो तो जिथं म्हणजे ज्या जागेवर असतो त्या जागेवर नेऊन ठेवायचा आहे. आणि त्या पूजेमध्ये जे फुलं वगैरे आहेत ते निर्माल्यामध्ये टाकून द्यायचे. तर तुम्ही फक्त सुपारी स्वरूपात दत्त महाराजांची स्थापना केलेली असेल तर त्या सुपारीचं तुम्हाला विसर्जन करून टाकायचं आहे. या पद्धतीनं आपल्याला श्री गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण कसं करायचंय, त्यासाठी नियम काय पाळायचे, त्याचं उद्यापन कसं करायचंय आणि त्याचं विसर्जन कसं करायचंय, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती मी अगदी थोडक्यात तुम्हाला सांगितलेली आहे. जर तुम्हाला डिटेल्समध्ये हवी असेल तर निश्चित मी एखाद्या दिवशी प्रत्येक गोष्टीसाठी, पूजेच्या मांडणीवरती किंवा 7 दिवस आपल्याला काय आहार विहार कसा ठेवायचा आहे याबद्दल, त्यासोबतच नैवेद्य कसा करायचा आहे म्हणजे उद्यापन कसं करायचं आहे याचे सेपरेट व्हिडिओ मी घेऊन येईल. पण त्यासाठी तुम्ही मला कॉमेंट्समध्ये सांगा, कारण सविस्तर प्रत्येक गोष्ट जर सांगायची म्हटलं तर व्हिडिओ कुठा होतो. त्यामुळे मी तुम्हाला थोडक्यात सांगितली. फक्त मनामधली शंका, मनामधल्या भीती काढून टाका आणि ह्या पारायणासाठी, या सप्ताह कालावधीमध्ये या पारायणासाठी बसा तर निश्चित तुमच्या आयुष्याचं सोनं झालं म्हणून समजा. तुमच्या हाती हा ग्रंथ येणं म्हणजे तुम्ही खूप जन्माची पुण्यही तुमची फळाला आली. कारण माणसाच्या जन्माला आलो तर एकदा तरी श्री गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण करायला हवं. कारण या ग्रंथामध्ये भगवद्गीतेप्रमाणेच आपल्याला 3 खंडामध्ये हा ग्रंथ म्हणजे एकदम सोप्या भाषेमध्ये लिहिलेला आहे. त्यामुळे ह्याच्यामध्ये कर्मकांड, भक्तिकांड, ज्ञानकांड, ज्या पद्धतीनं भगवद्गीतेत हे तिन्ही आपल्याला धर्म कसं करायचंय, कर्म कसं करायचंय किंवा भक्ती मार्ग कसा असायला हवा याचं वर्णन आहे. त्याच पद्धतीचं ह्या श्री गुरुचरित्र ग्रंथामध्ये सुद्धा प्रत्येक गोष्टीसाठी हे तिन्ही जेव्हा आपल्याला ज्ञानमार्ग जेव्हा अवलंबतो तेव्हा ज्ञानमार्गासाठी, भक्ती मार्गासाठी, कर्म मार्गासाठी, कर्मकांड करण्यासाठी आपल्याला गुरुची कशी सहाय्यता होते, गुरुची कशी मदत होते हे या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे निश्चित सगळ्यांनी आपला विहार कसा असायला हवा ह्या सगळ्या गोष्टींची माहिती आपल्याला या ग्रंथाच्या पठणातून प्राप्त होते. त्यामुळं म्हणजे प्रत्येक मार्गाचं, ज्ञानमार्ग, कर्मकांड मार्ग किंवा भक्ती मार्ग कसं आवश्यक, म्हणजे आपल्या जीवासाठी कसं आवश्यक आहे आणि त्यासाठी आपल्याला गुरुची कशी मदत होते ते हे आपल्याला यात सांगितलेलं आहे. त्यासोबतच यामध्ये श्रीपाद श्री वल्लभ आणि श्री नरसिंह सरस्वती महाराज यांच्या अनेक लीला यामध्ये आपल्याला पाहायला, ऐकायला, वाचायला भेटतात. त्यामुळं हा अमूलार्ग असा ग्रंथ जर तुमच्या हाती पडला तर निश्चित तुम्ही स्वतःला भाग्यवान समजा आणि या ग्रंथाच्या पारायणासाठी बसा. तर निश्चित तुमच्या आयुष्यातल्या सगळ्या समस्या, सगळे कष्ट दूर होतील. तुमचं आयुष्य सुख समाधान समृद्धीने परिपूर्ण होईल. तुम्ही एकदा हा ग्रंथ हाती घेऊन पहा आणि आधीचं तुमचं आयुष्य आणि ग्रंथाच्या पठणानं, पारायणाच्या पठणानंतरचं तुमचं आयुष्य तुम्ही स्वतः टॅली करून पहा.
त्याच्यात निश्चित सकारात्मक बदल तुम्हाला झालेले दिसतील. त्यामुळं कळकळीची विनंती आहे, 9 तारखेला केंद्रामध्ये शक्य झालं तर केंद्रामध्ये, दत्तधामावरती शक्य झालं तर दत्तधामावरती, आणि घरी शक्य झालं तर घरी, परंतु आवर्जून आपल्याला या ग्रंथाचं पारायण करायचं आहे. सगळ्या माझ्या बंधू भगिनींनी निश्चितच हे पारायण करावं अशी माझी तरी अपेक्षा आणि तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे. तर निश्चित 9 तारखेपासून ते 15 तारखेपर्यंत तुमच्या आयुष्यातला सोन्याचा काळ समजून तुम्ही हा काळ महाराजांना द्या, तर महाराज तुमच्या अडचणीच्या काळात नित्य तुम्हाला सोबत देतील. कारण जेव्हा आपला अमूलार्घ वेळ आपण महाराजांना देतो, तर आपल्या अडचणीच्या काळात महाराज त्यांचा अमूलार्घ वेळ तुमच्यासाठी निश्चित देतात, यात तीळ मात्रही शंका नाही. तर दिलेली माहिती साधी सोपीच आहे, पण मला ती तुमच्याशी शेअर करायची होती. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि हा व्हिडिओ इथंच थांबवते. श्री स्वामी समर्थ. दंडवत आणि प्रणाम.